बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर विखारी टीका-टिप्पणी करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना रोखलं नाही तर मी स्वतः परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने त्यांना धडा शिकवेन असा निर्वाणीचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मुंडे यांना दिलाय। तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तसंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती। तेव्हापासून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे। त्यामुळे तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी, मी अजून फार काही बोलले नाही, पण सातत्यानं खालच्या पातळीवर ट्रोलिंग करण्यात आली तर मी परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने त्यांना धडा शिकवेन असं तृप्ती देसाई यांनी या प्रकरणी म्हटलंय। उल्लेखनीय बाब म्हणजे तृप्ती देसाई यांनी 2 दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडने फरार असताना 15 आणि 16 डिसेंबर रोजी दिंडोरी येथील एका स्वामी समर्थ केंद्रात वास्तव्य केल्याचा आरोप केला होता। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे 15 आणि 16 डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील एका आश्रमात मुक्कामाला होते। त्यावेळी खंडणी प्रकरणात पोलीस त्यांचा शोध घेत होते। ते तिथं 2 दिवस राहिले, त्यानंतर 17 डिसेंबर रोजी पुढच्या प्रवासाला निघून गेले। मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीडचे पालकत्व देण्यास कडाडून विरोध दर्शवलाय। त्यांनी या प्रकरणी सोमवारी जालन्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांना काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला। अजित पवार सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप या संघटनेनं केलाय। बीड जिल्हा सध्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे चांगला चर्चेत आलाय। येथील सर्वपक्षीय नेत्यांनी बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना देण्यास तीव्र विरोध केला। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवलं। यामुळे सर्व काही ठीकठाक झाल्याचं चित्र असतानाच भारतीय मराठा महासंघाने अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाला कडाडून विरोध दर्शवलाय। अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारून एक प्रकारे ते धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचं काम करतायत असा आरोप त्यांनी केलाय। अजित पवार सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी जालन्याच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला शहरातील भोकरदन नाका परिसरात काळे झेंडे दाखवले। यावेळी त्यांनी मयत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली। अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद का स्वीकारले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौफेर आरोप होणारे मंत्री धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या पक्षाचे आहेत। या खून प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय दबावाशिवाय होण्यासाठी बीडचे पालकमंत्रीपद हे दुसऱ्या पक्षाच्या नेत्याकडे देण्याची गरज होती, पण अजित पवारांनी स्वतः हे पद स्वीकारल्यामुळे एका अर्थाने ते धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचं काम करतायत। त्यामुळे आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला असं भारतीय मराठा महासंघाचे आंदोलक अरविंद देशमुख यांनी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। अंजली दमानी यांनी हे प्रकरण लावून धरलं असून अनेक दावे केलेत। त्यातच आता या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या गुन्ह्यांची कुंडलीच त्यांनी सादर केली। आरोपी सुदर्शन घुलेवर 8 गुन्हे आणि 49 कलम असून तरीही तो मोकाट होता असा आरोप अंजली दमानिया यांनी केला। त्यांनी सोशल मीडिया एक्सवर सुदर्शन घुले विरोधातील गुन्ह्यांची यादी शेअर करत अनेक प्रश्न उपस्थित केलेत। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह 9 जणांवर मकोका लावण्यात आलाय। घुले हा बीडमधील गुंडांच्या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती CIDने न्यायालयात दिली आहे। याच टोळीने संतोष देशमुख यांचा खून केल्याचा आरोप आहे। धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड देखील याच टोळीचा सदस्य असल्याचं सांगण्यात आलं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील कराड, चाटे आणि घुले विरोधातील त्यांच्याकडील माहिती समाज माध्यमांवर शेअर करतायत। आजही त्यांनी सुदर्शन घुले याच्यावर 8 गुन्हे आणि 49 कलम असल्याची माहिती शेअर केली आहे। सुदर्शन घुले याच्यावर 8 FIR 49 कलम आहेत। आज मी प्रत्येक सेक्शनचा अर्थ लिहिणार होते।
पण किती लिहिणार? आपण कलम लिहून थकतो, पण हे गुन्हे करून थकत नाही, असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला. इतके सराईत गुन्हेगार आणि ते पण मोकाट, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. बदलापूरच्या शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. या एन्काउंटर प्रकरणात 5 पोलीस जबाबदार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात 5 पोलीस जबाबदार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिलेत. आरोपी अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी एन्काउंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय. बदलापुरात एका शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. एका दुसऱ्या प्रकरणात त्याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला. आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलीस पथकावर गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याला ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूर येथील शाळेच्या शौचालयात 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली होती. तो शाळेत परिचर होता. सप्टेंबरमध्ये तळोजा कारागृहातून चौकशीसाठी नेत असताना वाटेतच पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये चकमकीत शिंदेचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप त्याच्या आईवडिलांनी केला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या एन्काउंटरची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार चौकशीसाठी एका न्यायालयीन चौकशी समितीची स्थापना केली. या समितीने आज आपला अहवाल सादर केला असून एन्काउंटर प्रकरणी 5 पोलिसांना जबाबदार ठरवलंय. उदय सामंत यांच्याकडे 20 आमदारांचा गट नाही तर 60 आमदारांचा गट असल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. आम्ही सर्वजण एकत्रच आहोत, असा दावा देखील त्यांनी केला. बालिशपणा हा एकमेव शब्द संजय राऊत यांना लागू होतो, अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. राऊत यांनी उदय सामंत यांच्याविषयी केलेल्या दाव्यालाही त्यांनी फेटाळून लावलं. उदय सामंत यांनी कधीही असं वक्तव्य केलं नाही किंवा ते कुठेही जाणार नाहीत. उलट उदय सामंत यांच्यावर एकनाथ शिंदे हे वारंवार महत्त्वाची जबाबदारी टाकत असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. जे महत्त्वाचे 4-5 नेते आहेत त्यांच्यावर वेगवेगळी जबाबदारी एकनाथ शिंदे देत असतात. इतकंच नाही तर एकही आमदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशाच्या शिवाय काम करत नाही, असा दावा देखील त्यांनी केलाय. असं वक्तव्य करून आम्ही उदय सामंत यांच्यावर संशय घेऊ असं त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा गोड गैरसमज आहे. उदय सामंत आणि आमच्यामध्ये कोणताही वाद नाही किंवा कोणी दरार निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करू नये, असा सल्ला देखील त्यांनी दिलाय. उठाव कसा करायचा, आमदार कसे सोबत घ्यायचे हे त्यांनी आमच्याकडून शिकावं, असा सल्लाही शिरसाट यांनी संजय राऊत यांना दिलाय. त्यामध्ये आम्ही मास्टर आहोत. केवळ एका ठिकाणी बसून बडबड करून आमदार इकडेच तिकडे जात नसतात, हे कळायला तुम्हाला अजून भरपूर वेळ आहे. त्यामुळे तुमची केवळ कीव येते. कीव हा शब्द तुमच्यासाठी लागू होतो, अशा शब्दात शिरसाट यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी संजय राऊत हे देखील सोबत असणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये पहिल्यांदाच चर्चा होत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची रणनीती ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय बीड आणि परभणी प्रकरणावरही चर्चा होईल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात पहिल्यांदाच भेट होत आहे. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा होती. तसंच पुढील काही दिवसात ही भेट होईल असे शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर जाणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला होता. या घोषणेनंतर महाविकास आघाडीमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचं समोर आलं होतं.
हा विसंवाद मिटवायचा असेल, एकत्रितपणे पुढे जायचं असेल तर अशा प्रकारच्या बैठका घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची भेट घेणार असल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीत समन्वय राखण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते. या भेटीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून ते त्यांच्या गावी गेले असल्याचा आरोप करत उदय सामंत यांच्या नेतृत्वात नवीन उदय होणार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला मंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले. संजय राऊत यांचा हा राजकीय बालिशपणा असल्याचा पलटवार सामंत यांनी केलाय. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याला देखील सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये त्यांनी म्हटलंय की संजय राऊत यांचं वक्तव्य म्हणजे राजकीय बालिशपणा आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला होता त्या उठावामध्ये मी देखील सामील होतो. त्याचमुळे मला 2 वेळा राज्याचे उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नेत्यांनी मला राजकीय जीवनात घडवण्यासाठी प्रयत्न केले ते मी कधीही विसरू शकत नाही. माझं आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे राजकारणापलीकडचे आहेत. आमच्या दोघांमध्ये वाद लावण्याचा केविलवाना प्रयत्न कधीही यशस्वी होणार नसल्याचा दावा देखील सामंत यांनी केलाय. या माध्यमातून सामंत यांनी संजय राऊत यांनी केलेला दावा फेटाळून लावलाय. याच विषयावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील वक्तव्य केलं होतं. त्यावर देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात बोलताना सामंत म्हणाले की विजयजी, एकनाथ शिंदे असो, मी असो किंवा तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेले आहे. त्यामुळे 2 सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करू नका असा सल्ला सामंत यांनी वडेट्टीवार यांना दिला. तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती मला आहे. मात्र मी काही राजकीय इथिक्स पाळतो. त्याचमुळे मी कधीच कोणाची वैयक्तिक बदनामी करण्यासाठी टीका करत नसल्याचं सामंत यांनी म्हटलंय. मात्र कोणीही सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असे फालतू षडयंत्र कोणी करू नये ही माझी सूचना असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 20 आमदार मंत्री उदय सामंत यांच्यासोबत असल्याच्या दाव्यामुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी शिंदेंवर शरसंधान साधत त्यांनी जे पेरले तेच आता उगवत असल्याचा दावा केलाय. विशेषतः उदय सामंत हा अत्यंत फ्लेक्झिबल चेहरा असून ते चांगली ऑफर आली तर शिंदे गटाची फारकत घेऊन चटकन भाजपशी घरोबा करतील असा अंदाजही त्यांनी वर्तवलाय. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलंच तापलंय. सुषमा अंधारे सोमवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या, ही प्रतिक्रिया देण्याच्या आधी मला एक जुनं गाणं आठवत होतं. आपल्या मनासारखं नाही झालं की नायिका माहेरी रुसून जाते आणि नायक गाणं म्हणायला लागतो. अहो सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला. त्या पुढं म्हणतात, इंग्रजीमध्ये एक चांगली म्हण आहे, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. तुम्ही जे पेरता तेच उगवून तुम्हाला परत मिळतं. विजय वडेट्टीवार यांचे आत्ताचे काही नव्या समीकरणांचा उदय होऊ शकतो हे विधान खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा EVM आणि सर्व प्रयत्न करून सरकार स्थापन केलं जात होतं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, पण उपमुख्यमंत्री पद शिंदे गटाकडे जात असेल तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत अशा चर्चांना ऊत आला होता. तेव्हा उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार आपण होऊ शकतो असं म्हणत उदय सामंत यांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले होते हे काही लपून राहिलं नव्हतं. आणि तसंही एकनाथ शिंदे यांचे वारंवार नाराज होणं, विशेषतः आपल्या रुसण्या फुगण्यातून दबाव टाकण्याचे त्यांचं राजकारण भाजपला फारसं रुचलेलं नाही. या स्थितीत भाजपला उदय सामंत यांच्यासारखा एखादा फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल तर चांगलंच आहे.